मन मंदिरा गजर भक्तीचा धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरु बालकृष्ण महाराज, महंत भगवान बाबा महाराज, सद्गुरु वामन महाराज, पार्वते पते हर हर पकवादायचे आवाज असे भनभन झालेत की कान दुखायलेत. कान गोड द्या, नाही वाढवा, फक्त गोड द्या. गोड ते गोड आवाज नाहीत, परत वाजल्यावानी वाजायले. विठाला 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 विठाला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, हरी पांडुरंगा करू प्रथम नमन. चरण संतासिया, हरी चरण संतासिया, हरी चरण संतासिया. कृपादानी कथेचा विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, ठेविला माथा. परिसा विनोदिला भिपैलरिला, हो परिसा विनोदिला भिपैलरिला. जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, ठेविला माथा. परिसा विनंती माझ्या पंढरीला, परिसा विनंती माझ्या चरणी ठेविला माथा. हरिसावी विनंती माझी पंढरीनाथा, हरिसावी विनंती माझ्या चरणी ठेविला माथा. हरिसावी विनंती माझी पंढरीनाथा, हरिसावी विनंती माझी पंढरीनाथा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मज वानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठाला 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 विठाला. वैवासित पावनाती भासती पंचानन समाना, तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु. वाद्यभूषित पावनती प्रत्यक्षामरेंद्रा समान, तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु.
आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षो तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची चरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला आता भिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमा अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही हे असं विको कशाला देता सगळा विको करा आणि आवाज गोड करा देव चांगलं करीन दादा तुमचं करा 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 चांगलं करा आवाज वा द्या मॉनिटरला आवाज द्या कशाला मानलेत रावसाहेब हे द्या याला याच्यातून काही येत नाही मग आवाज हो याच्यात द्याचा नसला तर याची तोंडही दिसेना ते बाजूला सारखं मग विठाला 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 रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला सरपंच आता एक पक्वादन ते सगळा मेळ इचकल आधीच सेटिंगचा मेळ इचकलाय आमचं नशीबच खराब आहे विठाला विठाला नाही नशीब नाही खराब म्हणता येईल असं एखाद्या वेळेसच होतंय प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे फक्त करणेला आवाज आहे आणि ते आवाज कमी करा झोपलेल्याला काय करायचं आपल्या इथं यावं फक्त इथं काय करायचं गोदड्यातल्याला देऊन इथं किती काव इतक्या गारव्यात माणसं आले तर यांच्यासाठी आवाज पाहिजे काय करायचं तिकडं ऊस कोरडा फटन एरंडच भिजले विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे या अभंगाद्वारे ज्ञानोबराय राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरी सांगतात याला देता येईल का थोडासा आवाज बघा मी पुन्हा म्हणणार नाही बरं कारण स्पीकरवाल्याला कधीच वाईट म्हणायचं नसते कारण रोज एक बदलत असतो आहे का नाही त्याच्यामुळे आपण कधीच वाईट म्हणायचं नाही स्पीकरवाल्याला आसाराम तू हात लावू नको बरं कारण ते खराब झालं तर आपल्या पाकिटात नीट व्हायचं नाही विठाला 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 राम आणि कृष्ण ही दोन नावं ज्ञानोबराय साजरी सांगतात भोजेकर बाबा कर्मकांडामध्ये 24 नावाची संध्या एक आणि अंशात्मक भगवंताचे अवतार सुद्धा 24 आहेत सानप गुरुजी मग माझ्या ज्ञानोबरायांनी दोनच नावं साजरी असं का म्हटले असतील काय असेल या दोन नावात तर बाकीचे अंशात्मक अवतार आहेत आणि हे दोन अवतार आसाराम पूर्ण अवतार राम
राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत, पूर्ण पूर्ण पूर्ण. आणि भारतीय संस्कृतीत पूर्ण गोष्टीला किंमत आहे, अपूर्णाला नाही. आणि राम आणि कृष्ण हे अवतारच पूर्ण आहेत, याच्याकरता त्यांची नावं साजरी येतं. बघू या नावात काय साजरेपण आहे. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हा अमृत महोत्सव, हे छोटेखानी असणारं गोड असं सुंदरसं एका साधूच्या कृपेनं पुनीत असणारं हे देशगव्हाण नावाचं गाव, सद्गुरू गुरुवर्य ब्रह्मीभूत संत बाळकृष्ण स्वामी अशा महान साधूच्या अधिष्ठानानं, समाधिधनानं पुनीत असलेलं हे गाव. आसाराम होतंय का रे चांगलं हे? असं हे देशगव्हाण नावाचं गाव. इथं आल्यावर असं वाटलं प्रत्यक्ष वैकुंठ. काय ती रोषणाई, काय ते नाविन्य, काय गावकरी मंडळीच्या अंतकरणातला तो जल्लोष, ती आत्मीयता. किती श्रद्धा, किती श्रद्धा. आम्ही रथाकडे जावा याच्याकरता एक माणूस आदळत होता. मी गाडीत म्हणलं माणूस मूर्ख आहे, पण नंतर कळालं ते गिरगावकरासाठीच पळू लागला. किती प्रेम, किती प्रेम, किती प्रेम. आता होत नाही, तू काळजी करू नको. एवढ्या शुद्धांतकरणाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मध्यंतरी गुरुजी सरपंचांनी मला कॉल केलता. तुम्ही सतत संपर्क करत राहिले सानप सर, आज सोबतही आलेत, त्यांनाही धन्यवाद. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने स्वतःचं डिझेल पेट्रोल जाळून हा पंचक्रोशीतला श्रोतावर्ग एवढ्या मोठ्या संख्येनं आलाय, म्हणून मी वारकरी या नात्यानं तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतोय. भोजेकर बाबा यांना प्रणाम कशाकरता करायचा? आपण करतो नवल नाही. प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय करतेत, तर गिरगावकर कोण्या झाडाचा पाला आहे? हा हे तुमचा अधिकार आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगतो, एक जणाच्या दुकानात 5 कोटीचा माल होता, पण गिराईकच नाही. काय वस्तू चाटी तू का? 5 कोटीचा माल आहे पण गिराईकच नाही. 50 गाथे पाठ आहेत पण कोणी ऐकायलाच नाही. येड्या बाबळीच सांगतो का? महाराज किती विद्वान आहेत त्याच्यापेक्षा त्याला श्रोते किती मानतेत हा महत्वाचा सर्वात मोठा भाग आहे. म्हणून पुनश्च तुम्हाला प्रणाम करतोय. आदरणीय, वंदनीय, ज्यांच्या जिभेवर सरस्वतीचं अधिष्ठान आहे, माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र अत्यंत गोल सखोल स्थितीनं आत्मीयतेनं सांगतात अशी ज्यांची प्रगल्भ वाणी आदरणीय आमचे समाधानजी महाराज भोजेकर जळगावकर, मोठ्या श्रद्धेने माझी आणि त्यांची अशी पत्रिकेवरच भेट असायची, पण आज प्रत्यक्ष माझ्या विटेवरच्या मालकानं भेट करून दिली. आदरणीय महाराजांना साष्टांग प्रणिपात करतोय. दोन्ही मृदंगाचार्य गोड चंद्रसूर्यासारखे तेजस्वी मृदंगाचार्य, दोघांनाही प्रणाम. पाठीमागं असणारी दादा महाराज असतील, अलीकडचे तुळशीराम महाराज असतील, आसाराम महाराज असतील, आणि एकूण चोपदारापासून विनेकऱ्यापर्यंत, याही बाजूच्या चोपदारापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आणि उपस्थित तुम्ही बसलेल्या सर्व श्रोत्यांना पुनश्च प्रणाम करतो. आणि गावात जेवढ्या आडनावाची मंडळी, सरपंच जेवढ्या आडनावाची, सगळ्यांना धन्यवाद देतोय. मला कारण नाव माहीत नाही आणि नाव पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही. विठाला विठाला विठाला. आणि आदरणीय पूजनीय, आपण समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर ज्यांचं दर्शन घेतलं ते बाबा आमचे दत्तात्रय बाबा, त्या बाबांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. वय झालेली व्यक्ती, पण मी गेल्याच्या नंतर अत्यंत प्रसन्नता, अत्यंत प्रसन्नता. एवढं वय असताना सुद्धा एवढूशा गिरगावकराला हात जोडून प्रणाम करतात. या लोकांकडनं नम्रता शिकायला पाहिजे, नम्रता. नाही तर आमच्यात लय ठोळे झाले. विठाला विठाला विठाला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी.
कशाला विकू देता हो साप, बंद करा ना तो. ही दोन नावं साजरी आहे, साजरी साजरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना प्रश्न केला, महाराज ही दोन नावं तुम्ही साजरी सांगता, त्या दोन नावात असं काय नाविन्य भरलंय, काय असं हे नाविन्य? खरं तर ज्ञानोबाराय नाव साजरी सांगतात, त्या अर्थी ज्ञानोबारायचा अधिकार जर सांगायचा झाला तर पाचार अभंग पाठ करणारा थोडा सांगतोय राम आणि कृष्ण नाव साजरेत. जिथं विद्वत्तेचं टोक संपत आहे तिथं ज्ञानोबारायचं टोक सुरू. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज ज्ञानदेव तुमाई से मज पावर है काय थोड़ा करा, मज पावर है काय थोड़ा करा. गुरु महाराज गुरु महाराज ज्ञानदेव मज पावर है काय झटकन उतार घ्यायचा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञान्यांचे राजे होत, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली. हल्ली ज्याला दोन चार योग येते ते लय बुळबुळ करीत, इकून तंगड उचला, तिकडं लांबा, इकडं मुंडकं फिरवा, थोत्तर तिकडं करा, हवा इकून घ्या, तिकून घाला. उत आलाय, उत 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 उत. योगातल्या चुका दुरुस्त ज्ञानोबारायपासून. विद्वत्तेचं टोक काय असेल कल्पना करा भोजेकर बाबा. योगाची दुरुस्ती तिथून, ते ज्ञानोबाराय. काय अधिकार असेल ज्ञानोबारायांचा माझ्या? धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फरची पुसायला बाई, खाऊ घालायला बाई, सकाळी रोड जाम केला, मुंडक्यात भेताड पडन. सगळ्या कामाला घरी बाईन सकाळी रोड जाम केला. हो, काळ्या मातीत मरावून तिकडं डांबरवर जाईन ना ऊसाचं ट्रॅक्टर बोकांड देऊन. हे जरा जरा येतंय ते योग सांगतात. एक जण म्हणला, बाळू महाराज तुमची ढेरी कमी करतो योग. मी म्हणलं मुकाड्या बस, मी ज्ञानोबारायचा अनुयायी आहे. विठाला विठाला हे ज्ञानाचं टोक जिथं संपत आहे तिथून सुरू होत आहे ते विद्वत्तेचं टोक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. भाषाचा जर विचार केला ना, आमच्या इथलं एक मुंबईला गेलं, त्याला नोकरी लागली. 2-3 भाषा येत होत्या. दिवाळीला सुट्टीवर आलं आणि सुट्टीवर आल्याच्या नंतर खेड्यात शिकलाय सुंबळ्या. मग गावाकडे आल्यावर साध्या भाषेत बोला ना तर तिकडच्या भाषेत उत्तर देतो, तिकडच्या भाषेत, तिकडच्या भाषेत. म्हणजे 5-25 हजार पगार, त्याच्यातली 12,500ची पेतू. तरी तिकडच्या 2-3 मुंबईच्या भाषा खेड्यात आणतो. खेड्यात तुला येत्या किती चरबटा? अरे 56 भाषा ज्ञानोबारायला. 56 भाषेचा केलाचे गौरव, 56 भाषेचा केलाचे गौरव. भवानी नाव उभारली, भवानी नाव उभारली. चला, तुमच्या आशीर्वादावर गिरगावकराची फुटकी नौका चालली, कारण तुम्ही श्रोते. तुमच्या आशीर्वादावर चलत असती वक्त्याची नौका.
काय होत नाही, हाय खुर्ची धरायला. मला आजार काहीच नाही बरं, दुखत बी नाही पाय. मला 20 किलोमीटर पळवा, मी सरांना सांगितलं, दुखत नाही, पण उभं राहिल्यावर चळचळ कापायला. त्याच्यात गॅप आलाय म्हणून गुडघ्यात. इतकी पाकिटं नाही आलो तरी गॅप भरणं. हो ना, बारका खड्डा 2-3 गाड्या माती टाकले की तो भरायला, आणि गिरगावकराचाच गॅप कसा बुजणं काय माहित. विठाला 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 56 भाषेचा केला शे गौरव. काय विद्वत्ता असेल ज्ञानोबारायची. ते ज्ञानोबाराय सांगतात राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी आहेत. कशा करता साजरी असतील, असं काय असेल या नावात, मुद्द्यावर येतो. एका तरुणाची वरात चालू होती भोजेकर बाबा. वरात मला वाटते लग्न केल्यावर निघती का. वरात चालू होती. वरात सुंदर 32 लक्षणी त्याची पत्नी. 32 लक्षणी, नुसती सुंदर नाही, सुंदर लय जणायला आता. त्याच्या सौंदर्यामुळे नाशिकला गटू उचलायलेत. त्या सुंदरपणावर काय नसते. बाई गुणवान असावी, 32 लक्षणी असावी, ती मालकाला पोषक ठरत असती. सौंदर्याचा काय विषय नाही. भारतीय संस्कृतीमध्ये कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला मुळीच किंमत नाही. झाड किती मोठे आहे त्याच्यापेक्षा फळं किती लागत आहेत. नदीचं पात्र किती मोठे आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे. मंदिर किती मोठे आहे त्याच्यापेक्षा मूर्ती आहे का, हा महत्वाचा. वाडा किती मोठा आहे त्याच्यापेक्षा मधात कोण खेळायले, हा महत्वाचा भाग आहे. महत्वाचा भाग. 32 लक्षणी पत्नी, सुंदर त्या काळातला भारदस्त वजनदार नवरदेव, पिळदार मिश्या, वजनदार नवरदेव. थाटात वरात चालली. सूर सनया चौघडा मस्त मजेत वाजत होता. बैलगाडीतली वरात होती. 400 वर्षापूर्वीची वरात आहे, आताची नाही ना, त्या काळातली वरात. राम आणि कृष्ण नावात ताकद किती सांगतोय. कशा करता ज्ञानोबाला रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी म्हटलीत. ती वरात मोठ्या आनंदाने चालत असताना रस्त्याच्या दोन्ही कडेची माणसं प्रसन्नतेत हेलावून गेलते. काय नवरदेव आहे, काय नवरी आहे, काय नवरदेव आहे, काय नवरी आहे, अशा प्रसन्नतेनं बघत होती. पण वरात अर्ध्या मधात गेल्याच्या नंतर नवरदेवानं चांदण्याचा प्रकाश आहे, त्याच्या समोर 2 दिवट्या आहेत. समोर जे नृत्य करतेत वाजवतेत त्यांच्यात काही दिवट्या आहेत. त्या दिवट्याच्या प्रकाशानं एक तरुण दिसला. त्या तरुणाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या होत्या, ओल्या ओल्या ओल्या. नवरदेवाने विचार केला, सगळी माणसं प्रसन्नतेनं मला बघतात, याच्या डोळ्याच्या कडा झाल्या त्या अर्थी हे मला, माझं याला खपत नसेल का. प्रसन्नतेनं नवरदेवाने विचार केला. नवरदेव त्या गाडीतनं खाली उतरला आणि ज्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या त्या तरुणाला विचारलं, का रे बाबा, माझी ही आनंदाची वरयात्रा वरात तुला आवडत नाही याच्याकरता रडतोस, तुला खपत नाही माझं. समोरच्या व्यक्तीचे डोळे भरून आले. द्या आवाज, करा मोठा, करा करा. दादा, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ह्या बाकीच्या लोकांना तुझी यात्रा जितकी आवडायली त्याच्यापेक्षा हजारो पटीनं मला आवडायली. मग रडतो कशा करता. दुःख एका गोष्टीचं आहे, काय तुझं स्वरूप आहे, काय तुझं सौंदर्य आहे, काय तुझी धर्मपत्नी आहे, काय तुझी आनंदाची लहर आहे. का रे, तू तर माझ्याहीपेक्षा सुंदर आहेस, माझ्याहीपेक्षा भारदस्त तुझं शरीर आहे, माझ्याहीपेक्षा शरीरयष्टी तुझा बांधा असणारा परिपूर्ण तेजस्वी आहे, आणि तुला माझ्यात काय एवढं नाविन्य वाटतंय. ऐक ऐक, तुझ्यापेक्षा मी दिसायला सुंदर असेल, तुझ्यापेक्षा माझ्या शक्ती शिल्लक असेल, तुझ्यापेक्षा माझं शरीर पिळदार असेल, पण तुझ्यात आणि माझ्यात एक जगाच्या मालकाने फरक टाकला. तो एकच, माझ्याकडं पुरुषार्थ नाही. त्यानं सांगितलं नवरदेवाला, भोजेकर बाबा, माझ्यात पुरुषार्थ नाही, पुरुषार्थ. अरे का नाही म्हणे, काय करू. जर जगाच्या मालकानं तो पुरुषार्थ माझ्यात टाकला असता तर
तर तू जशा 32 लक्षणी स्त्री सोबत लग्न केलंस तसं मी सुद्धा एखाद्या सुंदर स्त्री सोबत लग्न केलं असतं, पण माझं प्राक्तन फुटकय, माझं नशीब फुटकय. मी इथं कमी रे म्हणून माझे डोळे पाणावले. असं काही उपाय पर्याय सगळे मातीत गेले. दुःख वाटतं तुला? खरं सांगू दादा, अरे समाजात तर कवडीची किंमत नाही रे दादा. पण ज्या माईनं जन्म दिलाय ती माय म्हणली हे आपिशा पायाचं माझ्या पोटी का जन्माला आला असेल दादा. अरे ज्या पित्याने लहानाचं मोठं केलं तो बाप म्हणतो अरे तुझ्यामुळे समाजात मला मान खाली घालावं लागती. तुझ्यासारखा नालायक माझ्या पोटी जन्माला आला, मी कोण्या जन्मातलं पाप केलंय दादा. माझा बाप सुद्धा किंमत देत नाही रे, माझी माय किंमत देत नाही. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे आप्तवर्ग सगळी मला तुच्छ लेखतात रे दादा. याच्याकरता मला दुःख वाटतंय. तो किलिंब होता आणि किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. नवरदेवाने सांगितलं तुला पर्याय सांगण्यासाठी माझ्या आजोबाकडे औषध आहे. ठीक आहे, भेटू तुझ्या आजोबाला. राम आणि कृष्ण नावात काय ताकद आहे? का ज्ञानोबा म्हणतात रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी. कशा करता साजरे येत? कशा करता? एखाद्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल तरी पण सांगण्याचा प्रयत्न करतो. मला काहीतरी नवं काढावंसं वाटतंय की नाही. इतक्या श्रद्धेनं आपल्यासाठी लोक येतात महाराज. आपण काहीतरी शास्त्र वाचून पुन्हा उजाळा द्यायला पाहिजे श्रोत्याला, कारण तुमच्या आशीर्वादाच्या ताकदीवर आमचं चलत असते. घरी गेला नवरदेव. त्या काळातला नवरदेव होता. त्याचे काही विधी कर्म नियम देवधर्म सगळे आटोपले. आजोबाला बोलला. आताचा थोडा नवरदेव आहे, त्या काळातला नवरदेव. आमच्या गावात काही जुनाट माणसं सांगतात आम्ही लहानपणी 4-4 वर्ष बायकोला बोललेलं शेजाऱ्याला कळूच दिलं नाही. नियम होते, वजन होते. आम्ही लग्न झाल्याच्या नंतर सदरा काढला की बायकोच्या लक्षात यायचं याला आंघोळीला पाणी टाकावं. त्या काळातल्या माऊलीची प्रणाली. नियम होता, नियम. आता बनेल काढून फिरवावं लागती. मग ती का तरी गॅस कड जाती. काही काहीच इतकं नशीब नदीला गेले. बऱ्याच म्हणत नाहीत वड्याला आंघोळीला जाय. काळ गोड होता हो, काळ गोड. सुविधा आल्या असत्या पण त्या काळातली मजा वेगळी, नाविन्य वेगळं, अधिकार वेगळा, तत्व वेगळे. कोडवा होता त्या काळातला. वजन होतं, वजन. तसं त्या काळातला नवरदेव कामापुरतं. संसारात माणसं होते पण पक्षासारखे होते रे. अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी होती कगुल तोनिया रहती कगुल तोनिया रहती पैसे असावे संसारी संसारी पैसे असावे संसारी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. दादा महाराज एका बाईनं बाजरी वाळू घातली. 10-5 चिमण्या आल्या, पोटभर बाजरी खाल्ली, निवडून झाडावर गेल्या. झाडावर. एका बाईनं बाजरी वाळू घातली. बाई आतमध्ये कवाड लावून बसली तर वृक्ष शेजाऱ्यानं भरून नेली. ही जात माणसायची. आणि फक्त बाजरीचे दाणे खाऊन गेली ती जात पक्षाची. काही संबंध नाही बाकी. आता भेटलंय ना संपलं. तसं काही काही माणसं त्या काळातले प्रपंच करायचे.
कमळपत्र जळी जैसे सत्यवादी करी संसार आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ कमळ हे पाण्यात जन्माला येते पण पाण्याला स्पर्श होऊ देत नाही. तशी माणसं त्या काळातली संसार करायची. तशातला तो नवरदेव आजोबाला सांगितलं, आजोबा माझ्या वरातीच्या दिवशी अमक्या वाड्यातला मुलगा त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. रामकृष्ण नामात काय ताकद आहे. आजोबाच्या गळ्यात तुळशीची मोठी माळ पहिल्यापासूनच घातलेली. चावणं गेल्यावर दात पडल्यावर नव्हती घातली. बरेच लोक चावणं गेल्यावर माळ घालतात मग आमच्यात येतात. असे आमच्या लोकांना बोकांडीवर घेतलेत म्हणून परमार्थात घाण झाली. विठाला 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 इतका भरणा कधी कधी एखाद्या माणसाची जर कीर्तना स्तुती नाही केली ना ते म्हणतो कीर्तन पडलं. अरे सकाळी पाणी नेत नाहीस तू छटाक्या आणि तू या मी कीर्तना स्तुती करायची. तू कुंटलान केलेलं पाप कीर्तनकाराच्या बोकांडीवर नाचन. विठाला विठाला करणार बी नाही आणि करीत बी नाही. निंदा अथवा स्तुती करावी कीर्ती मानवाची गाऊन कीर्ती मानवाची गाऊन मानवाची गाऊन मानवाची गाऊन हा निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊन मानवाची गाऊन कीर्ती मानवाची गाऊन मानवाची गाऊन कीर्ती मानवाची गाऊन निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची किंवा इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. सामान्य ज्याचे काहीच नाही त्याची स्तुती केली की नाही ब्राह्मण कापला तरी कापल्याचं पाप लागतंय. कशाला बोकांडी घ्यायचं पाप आहे. मला तरी नाही आवडत. अहो तुम्ही जरा जरा असून किती सुंदर संसार करायले. कुंटलानं पाकिट असून जर आम्हाला समाधान नसेल तर जीवदी पायठांच्या तळ्यात गिरगावकर ऐका नाही. कशाला चोंबाळायचं. अद्याप चोंबाळणार नाही सरपंच कोणाला. पैशासाठी चोंबाळायचं असेल तर दादाबुवा पाईप पठ्याकडे पैशाचा हो पाईप त्याच्यामुळे मी नाही चोंबाळीत. आणि बाकीच्या गोष्टी चोंबाळायचं पदासाठी तर त्याच्यात मी मरतच नाही. विठाला 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 तरुण माझ्या स्वागता करता होते त्यांना आजच्या सप्ताहाच्या निमित्ताने एकच सांगेल. जितक्या उल्हासानं कीर्तन करायच्या तुम्ही पुढे तितक्याच उल्हासानं व्यवसाय करा. तितक्याच उल्हासानं शिका. तितक्याच उल्हासानं शेती करा.
माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा तुमच्यावर होईल, काही कमी पडणार नाही तुम्हाला. पण काय होतं माहितीये का, 6 महिने बेंडकी पाण्यात राहिली, सोमतीच्या दिवशी वाळूवर आली. वातावरणात तुम्ही हंगामी करतात, त्याच्यामुळे इचकत सगळं. हे निष्ठा असली पाहिजे, निष्ठा निष्ठा. मी आज बी फवाऱ्याला जातो की नाही रे काळे, मी फवाऱ्याची औषधं मी फवारा केला नाही, पण कालू कालू औषधं देतो की नाही आसाराम दादा बुवा, मी औषधं कालून देतो, कारण गडी काही शिकलेलं नसते. तोंड सुचतंय माझं कधी कधी औषधाच्या वाफाऱ्यानं. हो म्हणून 530 क्विंटल कापूस काढाय मी. अरे 72च्या दुष्काळात या वयस्कर माणसांनी आपल्या बुजुर्गांनं मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्यात आणि आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. माझ्या समोर स्वागताकरता उभा असलेल्या तरुणांना हात जोडून विनंती करतो, मायबापांनी आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्यात, त्याच्यातलं उत्पन्न काढा. बायकोच्या फॅरन लवलीसाठी नका विकू. विठाला 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 काय सांगू लागलो. ठोकर माळ म्हाताऱ्याच्या गळ्यामध्ये, ठोकर माळ जुनाट वारकरी होतं. कधी कधी बाजूला गेल्यावर मला जाग्यावर आणजा. तुम्ही कशासाठी येत मग? संक्षेप जर मला पाडीत असते, माझ्या गाडीत बसून दुसऱ्याला मतदान हाणतात काय? विठाला विठाला सगळी घरचीच आहेत आमची. मृदंगाचार्य महाराजी सगळी घरचीच. ठोकर माळ जुनाट वारकरी गेले. का रे बाळा, माझ्या नातवाच्या वरातीच्या दिवशी तू रडत होतास? जी आजोबा जी, काय दुःख आहे तुला? बाबा, समाजात मला किंमत नाही हो. अरे का किंमत नाही? जगाच्या मालकाने माझ्या मेमरी कार्डावरचा पुरुषार्थ काढून घेतलाय, म्हणून दुःख वाटतंय. ऐक, माझ्या नातवाला तू नाविन्यपूर्ण समजतोस, पुरुषार्थी समजतो. त्याचं गावात वजन असेल, पाहुण्या राहुण्यात वजन असेल, तालुक्यात वजन असेल, अधिकारी झाला तर जिल्ह्यात वजन असेल, एखाद्या वेळेस मंत्री झाला तर देशात वजन असेल. पण तू जर मी सांगितलेलं औषध घेतलंस तर पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात तुझं वजन वाढन. वारकऱ्याची त्याला उकुक्ती, त्याला उपदेश. त्यानं सांगितलं, दादा अहो जन्म दिलेली माय मला किंमत देत नाही. सगळ्या देशातली लोक कसे मानतील मला ते सांगू नको म्हणे, पण मी सांगतो ते औषध घे. कोणतं औषध? रामकृष्ण हरी मंजाय. म्हणला त्याचाच तर लय काटाळा आहे. चुकून म्हणणार नाही म्हणला. काय पाप केलं तर मला पुरुषार्थी केलं नाही, मला क्रिंद्य केलंय, कशाला त्या देवाचं नाव घेऊ? म्हाताऱ्यानं सांगितलंय बा याच्यामुळं तू हिचकत आहे. तुला माझ्या नातवापेक्षा जर मोठं व्हायचं असेल, याच्या पलीकडे सांगू का म्हातारं म्हणलं, या त्रिभुवनात जर तुला नाव काम करायचं असेल, कमवायचं असेल तर तू रामकृष्ण हरी म्हणत जाय. ते म्हणला खरं सांगू का, येईस न तोंडाला. आणि भोजेकर बाबा 2 गोष्टीचा सिद्धांत गोड आहे. ताप आलेल्या माणसाला सगळे पदार्थ कडू लागत आहेत. झुरे विटाळले मुख. हो हो, ज्ञानोबराय सांगतात, ज्याला ताप आली त्याचं मुख विटाळतंय, त्याला शिरा सुद्धा कडू वाटतंय. तिकडे फोडणी दिली कीच त्याला मळमळ होतंय. फोडणी खराब आहे का? याचं थोत्तर खराब आहे. ताप आलेल्या माणसाला खाऊ देत नाही, आणि ज्याच्याकडे पाप आहे त्याला देवाचं नाव तोंडाला येत नाही. अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, संख्या नाही बरोबर. अनंत ह्या शब्द संख्यावाचक नाही, की अब्जावधी अगणित जन्माची पुण्याई ज्याच्याकडे आहे त्याच्या तोंडाला देवाचं. त्याचे मुखी हरी पैठा हो, त्याचे मुखी हरी पैठा हो, त्याचे मुखी हरी पैठा हो, आनंद जन्माचे सुकृत पदरी, आनंद जन्माचे सुकृत
सुकृत पदरी आनंद माझे सुकृत पदरी आनंद माझे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा त्याचे मुखी हरी पैठा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्याचे मुखी हरी पैठा त्याचे मुखी हरी पैठा हरिमुखी गाता अनंत जन्माचे सुकृत पदरी ज्याच्या वटीमध्ये अगणित जन्माचं सुकृत पुण्य त्याच्या मुखात जगाचा मालक त्याच्या जिभेवर पाप असेल बेट्याकडं देव येत नव्हता. त्या वारकऱ्यानं सांगितलं एक तुला विनंती आहे भजन म्हणू नको पण ऐक जाय. ते म्हणलं ऐका बी वाटत नाही मग मर म्हणलं असंच तुला ऐका वाटत नाही तर मर मग असत मर. पण खरंच औषध आहे का मी जिवंत आहे तोपर्यंतच तुला ते औषध लागू होणार. चल भजन कर. ते म्हणला भजन नाही करणार राव पण लांबून ऐकतो. मग रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या माणसाचं लांबून भजन ऐकू लागलं. लांबून भजन ऐकत असताना गोडवा सुरू झाला जवळ जाऊ लागलं. जवळ गेल्याच्या नंतर ते याला येऊ देईन गेले. लय रगील परमार्थात काय हो भजन करतेत म्हणजे चांगलं असते असं तुम्हाला वाटतं का? अशा लहानशा लेकरांनी एखादा अभंग म्हणा वयस्कर म्हणतोय तो स्वर गेला तो काय भीमसेन जोशीचा चुलता आहे का सुंबळ्या? अरे ते लहानस आहे ना गाईन ना ते. तू काय माईच्या पोटातून भजन करीतच बाहेर आलता का? इतकी रगील आपल्यात आहे का नाही? इतकी रगील. अहो हे चुकत असताना मोठे होत जातील चांगले म्हणत जातील. अशा जर गचंड्यान गुच्या दिले तर भजनी कशी वाढतील दादा भाऊ आहे का नाही? करावं लागेल ना. चला गा. अहो हे कोण होता ते वाले ते मराच म्हणायचं तरी पण एके दिवशी राम नावावर आलो बाबा कसं येईल तशी त्याला येऊ देईन गेली मधात. ते म्हणला नको येऊ देऊ लांबून ऐक जाय. म्हणणाऱ्यापेक्षा ऐकणारा श्रेष्ठ असतोय. सांगू मुद्दा पक्वादाचा जर ठेका चुकला बुवा तर पाप तुमच्या बोकांनी आमच्या नाही तुमच्या. दादा बुवा तुमचा अंतारा हुकला तर पाप तुमच्या बोकांडीवर आमच्या नाही. गिरगावकर श्लोक सांगताना जर चुकला तर पाप माझ्या बोकांडीवर यायच्या नाही. मग श्रोता हा सर्वश्रेष्ठ. 9विधा भक्तीपैकी नाविन्यपूर्ण जर भक्तीचं टोक असेल तर श्रवण भक्ती आहे. आणि तू ऐकत राह म्हणले नको ना ते मधात जाऊ नुसतं ऐकत राह. ऐकल्यानं इतकी वृत्ती नामी झाली की एके दिवशी त्याला भेटावं वाटलं. कोणाला माहिती आहे? पंढरपुरातल्याला. रामकृष्ण नामाची ताकद. पंढरपुरात गेल्याच्या नंतर ते विटेवरचं खाली उतरलं. कोण? जगाचा बाप. तुम्ही मी इथं ज्याच्या कृपेन बसलोत का त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या मनात जर आलं तर गिरगावकर जातच नाही मधातच पुला खाली. आमच्यावर घेतल्या मस्त खसखस पिकते नाही का? तुम्ही लय आमरपदाचं औषध पिऊन आले काय? तुम्हाला नाही जायचं की एखादी शिवरी? आमच्यावर घेतलं की अशा गुरगुळात सुटतो आहे का नाही? ही सगळी ताकद ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. तो विटेवरचा खाली उतरलाय. कडकडाटून मिठी मारली. किती मोठा केला माणूस सांगू रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायात एक जण म्हणला मी त्याचं नाव घेणार नाही. विटेवरच्या मालकानं सांगितलं तू पाकिस्तानात जाय तुला त्याचं नाव घ्यावंच लागेल. सकाळच्या काकड्यात जर तू त्याचं नाव नाही घेतलंस तर तू वारकरी संप्रदायात राहायच्या लायकीचा नाही. किलिंबे माणूस, नपुसक माणूस,
मायबापानं वाळीत टाकलेला भोजेकर बाबा माणूस, समाजानं वाळीत टाकलेला माणूस, संप्रदायातल्या लोकांनी वाळीत टाकलेला माणूस, पण रामकृष्ण नामाच्या ताकदीवर आज सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घेतल्या जाते. भजनिया भेदो हरचे पायी, भजनिया भेदो हरचे पायी, भजनिया भेदो हरचे पायी, भजनिया भेदो हरचे पायी, पात्र खोदू पिंजरी तो दादू, भजनिया भेदो हरचे पायी, भजनिया भेदो हरचे पायी, पात्र खोदू पिंजरी तो कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. त्या व्यक्तीचं नाव होतं खोदू. खोदू नावाचा वारकरी. माईनं सुद्धा त्याला वाळीत टाकलं. तो यासारखा दगड माया पोटाला आला, माय सुद्धा त्याचा तिरस्कार करायची. बाप सुद्धा म्हणायचा समाजात माझं नाक कापलं तुझ्यामुळं, अरे क्लिंद माझ्या पोटाला आलास. सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घेतल्याशिवाय काकडा पूर्ण होत नाही. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. काय केलं माहिती आहे माणसानं? फक्त रामकृष्ण नामाचं भजन ऐकलं, केलं नाही. नुसतं ऐकलं, नंतर केलं असेल, पण नुसतं ऐकलं. राम आणि कृष्ण या दोन नावाचं चिंतन ऐकल्यामुळं मायबापानं वाळीत टाकलेलं कार्ट रामकृष्ण नामात टाकते. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजू, रामकृष्ण नामे हे दोन्ही, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजू, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजू, मंदिरी स्मराकार, हृदय मंदिरी स्मराकार, रामकृष्ण नामे नाम हे दोन्ही साथी रे, रामकृष्ण नामे नाम हे दोन्ही साथी रे, रामकृष्ण अपनी अपना करा सोड बना, अपनी अपना करा सोड बना, मन मंदिरा गजर भक्तीचा.